मी शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री राज पाटील आत्मवलम सोसायटीमध्ये गेल्या 1 वर्षापासून राहत आहे। माझा उद्याच्या दिवसाचा जो मोर्चा आहे हॉली मेरी स्कूलच्या समोर, त्या हॉली मेरी स्कूलच्या समोरचा जो मोर्चा आहे तो सर्व धर्म, सर्व जाती, सर्व बहुजन समाजाच्या सेवेकर्त्यांचा जो माझा मोर्चा आहे तिथे, का गेली कित्येक वर्ष झाले तिथे हॉली मेरी स्कूलच्या समोर पाणी साचतोय। आज शासनाला वारंवार तक्रारी करून शासनाला जर जाग येत नसेल तर याच्या करताना आपण उद्याच्या दिवसाला 5 तारखेला म्हणजे उद्याची तारीख आहे 5 तारीख 11 वाजता आपण मोर्चा ठेवलाय। त्या मोर्चाचे बॅनर रात्रीपासून लागले आणि राजकीय लोकांची हवा गुल झाली, यांची झोप गुल झालेली, यांची झोप उडालेली। तर माझ्या सोसायटीच्या खालते येऊन माझ्यावरती भाड हल्ला करण्यात आला। इथून आमच्या सोसायटीचे जे काही मेंबर होते मामा ये पहिले यांना मारण्यात आलं, यांना हे करण्यात यांनी आम्हाला आवाज दिला तर आम्ही तिथं गेलो तर त्यांना हे केलं 112ला कॉल केला। 112ला कॉल केल्यानंतर काय असतं कायद्याप्रमाणे 112ची 2 पोलीस अधिकारी बेट मार्शल इथं आले पाहिजे होते, पण बेटवाल्यांनी असं कारण दिलं की आम्ही आयजीएम हॉस्पिटलला आहे, असतात प्रत्येकाला कामं, पोलीस स्टेशनला तिथं कामं असणार आहे। ते आयजीएम हॉस्पिटलला असल्या कारणास्तव मी त्यांना माझ्या गाडीमध्ये बसून त्या दोन्ही आरोप्यांना घेऊन आम्ही तिथं गेलो। तर त्या आरोप्यांना तिथं घेऊन गेले असताना मी जसा गाडीतून उतरत होतो आणि हे मामा पाठीमागे होता, जालिंदर शिंदे पाठीमागे होता, विजय पटेल पाटील मागे होता, आम्ही सर्वजण गाडीमध्ये हे गाडीतून उतरायला यांनी डायरेक्ट माझ्यावरती भाड हल्ला केला आणि पोलीस समोर आहे, पोलीस समोर असताना तिथं हल्ला होतोय। पोलिसांनाही ते जुमावत नव्हते, एवढे त्यांच्या नशा आणि त्या काही नशा केलेले जे चरस गांजा पिणारी पोर आहे आणि त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। आता बोलते 2 महिन्यापूर्वी बोलते एक भाऊ बोलते मर्डरच्या केसमधून सुटून आलेला आहे आणि हा जो इथं आला होता काहीतरी त्याचा आडनाव काय आम्हाला काय माहित नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही। इथं सोसायटीमधले पण सर्व लोक त्यांना विचारताय की तुम्ही कोण आहे, कोणाला भेटायला, त्यांच्याकडे काही पुरावे कोणाला भेटाय। म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये जे काही पेट्रोल चोरी होत होती, गाड्या चोरी होत होत्या, ही पोरं करत होती, पण आज ते आमच्या हाती लागले इथं। तर पोलीस स्टेशनला घेऊन गेलो असताना पोलिसांच्या समोर जर ते माझ्यावरती हल्ला करतात म्हणजे काहीतरी स्कॅम आहे। तुम्ही विचार करू शकता का उद्याचा मोर्चा आहे आणि आज माझ्यावरती जीव घेणं हल्ला होतो, म्हणजे पोलीस किती सतर्क आहे आणि पोलीस स्टेशनमध्येही ते माझ्यावरती धावतायत। हे तर राहिले बाजूला, यांचा काही कोणाचा हात असेल याच्यामध्ये जो कोणी सूत्रधार आहे त्याला नागडा केल्याशिवाय तरी ठेवणार नाही मी। कारण मी तुम्हाला नावच देतो आता का भिवंडीची जनता ही अनाथ झालेली, असा आपला बॅनर लागलेला आहे मडवी चौकामध्ये आणि उद्याचा जो मोर्चा आहे त्याचे बॅनर लागलेले। तर तिथं आपण डायरेक्ट आताचे लोकप्रतिनिधी बाळ्या मामा यांचाही बॅनर लावलेला आहे। त्याच्यानंतर आपले विधानसभाचे आमदार 134चे शांताराम मोरे याचाही बॅनर लावलेला आहे। म्हणजे यांचीच काही मिली बघत आहेत का? माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, माझ्या कुटुंबाला काय झालं आणि माझ्या सोसायटीतल्या लोकांना जर काही झालं तर याला मी एकाही व्यक्तीला सोडणार नाही। कारण रात्रीही मला अननोन नंबरवरतून जवळजवळ 50 कॉल झालेले, मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेले, मला व्हॉट्सअप कॉलिंग करतात। अरे तुमच्या आईच्या गाडीत दम असेल ना तर मला आहे ना तुम्ही आहे ना व्हॉट्सअप कॉलिंग नको, मला डायरेक्ट कॉल करा। पण ही लोक एवढी नालायक आहेत ना, एवढी नालायक आहेत का राज पाटीलचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। कारण मडवी सर्कलमध्ये जो आपण आंदोलन केला त्या आंदोलनाची पुरेपूर हे झालेली आहे, तो आंदोलन तिथं सक्सेस झाला आणि राज पाटील जेही आंदोलन करतो ते आंदोलन सक्सेसच असतात। सक्सेसफुल व्यक्ती असल्यामुळे अनसक्सेस लोकांना तुम्ही निवडून देता आणि असा जनतेचा आवाज दाबला जातो। हा आवाज दाबण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तिथे गेल्यानंतर जबाब नोंदवत होतो मी, तर तिथे त्या मुलाची बहीण येते डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घुसतात, परत ते हल्ला करतात तिथे आणि पोलीस काय करतायत तुम्ही गप बसा, तुम्ही गप बसा। म्हणजे कुठल्या तरी बड्या नेत्याचा याच्यामध्ये हात आहे। म्हणजे हा बीडचा जसा काही प्रकरण झालेला आहे संतोष देशमुखचा, सेम हा इथं वाल्मिक कराडासारखा हा विषय चालू आहे। इथं कोणीतरी वाल्मिक कराड असेल त्याला जो कोणी याला खासदार आमदार यांना पाठीशी घालत असेल ते कोणी कोणाचे जे चेले चपाट आहेत, जे काही क्रिमिनल रेकॉर्डवाली ही जी पोरं आहेत यांच्यापासून मला जीवाला माझ्या धोका आहे। मला सुरक्षा तुमच्याकडून नकोच आहे। कारण का तर पोलीस स्टेशन बोललं ना नारपोली तर सर्वात गलिच्छ म्हणजे पोलीस स्टेशन बोललं तर नारपोली पोलीस स्टेशन। या नारपोली पोलीस स्टेशनमध्ये फक्त हप्ते चालतात, गेलेल्या व्यक्तीची नाही कधी नोंद होते, नाही त्याला न्याय मिळतो, नाही कुठल्या गोष्टीचं कोणाचं ऐकून घेतात। कुठल्या तरी बड्या नेत्याचा फोन आला
का तिथं त्या माणसाचा आवाज ऐकला? क्रिमिनल पोरं इथं आले म्हणून हे प्रकरण झालेलं आहे. आमच्या सोसायटी मधला कोण रोडच्या पलीकडे गेलेला आहे का? रोडच्या पलीकडे कोणी गेलेलं आहे का? ते पोरं 2 ड्रग्स वगैरे घेऊन आलेले, इथे विचारणा झाली त्यांना की बाबा तुम्ही कोणाला भेटायला चालले, तर ते उलट सरळ विचारतात की तो कोण आहे, काय आहे. आता मी ते इथंच रहिवासी आहे, त्या सोसायटीमध्येच राहतो, की विचारण्याची त्यांना मुली विचारली की त्यांना बाबा तुम्हाला इथं कोणाशी भेटायचे, तर त्याला असं प्रतिउत्तर दिल्यानंतर त्याची ती भाषा वेगळी चालू होती. त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो समजू शकला नाही मुलगा. तो खूप नशेमध्ये होता. राज पाटील साहेबांनी यांनी फक्त नारपोली पोलीस स्टेशनमध्ये फक्त त्यांना तिथे नेऊन तिथं हजर केलेलं आहे. त्यांच्यावरती तिथे जसं गाडीच्या खाली उतरवत असताना ऑलरेडी तिथे काही क्रिमिनल पोरं होते, तर तिथे पोहोचल्यानंतर नारपोली पोलीस स्टेशनच्या तिथे वार्डामध्ये तिथे पोहोचल्या पोलीस स्टेशनच्या समोर, तेव्हा यांच्यावरती पाठीमागनं हल्ला केला, त्यांना धरलं, गच्ची झटापटी केली राज पाटील यांना. हे माझे कपडे फाटलेले तुम्ही बघू शकता. पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांना लिहिलेलं आहे. या मामाने इथं मारलं, हे मामाचं पूर्ण हे बघा, हे मामाला पण इथे मारलेला कडा आम्ही तिथं जमा केलेला. सोसायटीचे चेअरमॅन सिक्युरिटी आम्ही सर्व घटना आम्ही मामा बोलतो का पूर्ण जबाबदारी घेतात. चेअरमॅन सिक्युरिटी खजिनदार आम्ही घटनास्थळी तिथे होतो. आम्ही फक्त विचारणा केलेली आहे की तुला या सोसायटीमध्ये 25 फ्लॅट राहतात, 25 परिवार राहतात, फक्त कोणाच्या घरी जायचं हा त्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याला कोणी हाणमार केलेलं नाहीये. उलट राजसाहेब पाटील यांना धक्काबुक्की करून या मामाला त्या क्रिमिनल जे नशेखोर होते इथं त्यांना आम्ही नव्हतो, बाहेर होतो, ते मामाला मारहाण केलेले आणि ते पळून जात होते. तर त्यांना आम्ही घटना थांबवून विचारल्यानंतर राज पाटील साहेबांनी 120ला कॉल केला, त्याच्यानंतर 112ला. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे नेऊन त्यांना पोलीस स्टेशनला जमा करूया, त्याला कोणी हाणमार करू नका. घटना अशी आहे का पोलीस तिथं केस नोंदवताना काय सांगतात माहितीये का, तुमच्यावरती क्रॉस होणार. अरे क्रॉस कुठल्या कायद्यामध्ये बसतो, कुठल्या कायद्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहे, एखाद्या मुलांच्या घरी गेलेलो आहे, ते कुठे तिथे काय आहेत आम्हाला त्यांचं काय नाव नाही माहिती ना, काही नाही. आमच्या सोसायटीमध्ये आले, आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये नाही गेलो, आम्ही त्यांच्या एरियामध्ये नाही गेलो, आम्ही त्यांना ओळखतच नाही. विचारा त्यांना आम्हाला ओळखतात का, घ्या त्यांना आमचा बयान घ्या. आणि तुम्हाला सांगतो नारपोली पोलीस स्टेशनचा जो तिथे आयओ होता, जो आज ठाणे अंमलदार आहे तिथे, ते सांगतात का तुमच्यावरती क्रॉस होणार. अरे आमच्या सोसायटीमध्ये येऊन जर एखादी व्यक्ती जर आमच्या सेक्रेटरी त्यांच्याकडे चॉपर वगैरे, परत नंतर तिथे 4-5 पोरं आले चॉपर वगैरे घेऊन, मग राज पाटील साहेबांचा आम्ही बचाव करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेलं, यांची कपड्याची फाडाफाडी केली, एक जण चॉपर घेऊन पण आला होता तिथे. यांचं काय बरं वाईट झालं असतं. आता कोणाचं काय आणि कोणाचं काय, आम्ही ते ये रे बाबा दारी आणि जातो हाणामारी करून, तर अशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्यावरती नारपोली पोलीस स्टेशन तुम्ही हे करणार साहेबांना, लोकांना माझी एवढी विनम्र विनंती आहे की कठोर त्यांच्यावरती कारवाई करून तुम्ही येऊन संरक्षण इथे बघा, तुम्ही सर्वे करा की आले कशासाठी. महिना झाला सुटून आले मर्डर केसमधनं, की तुम्ही जय महाराज 1 महिना झाला. ते त्यांचं अशा म्हणजे आम्ही पूर्ण त्यांचा आता अशी माहिती यायला लागलेली आहे का त्यांचा एक भाऊ आता सुटून आलेला आहे, म्हणजे मर्डरच्या केस मधून 1च महिना झाला. लहान 16 वर्षाच्या मुलाला ते मारून टाकलं होतं ना, ते क्रिमिनल होते. काल्हेरला एका मुलाला, लहान मुलाला मारून टाकलं होतं आणि त्या मर्डरच्या केसमध्ये भाऊ होता याचा. आणि आता हा म्हणजे काय नशेमध्ये बटनच्या काय बटन फटनच्या कुठल्या गोल्या येतात हे खातात. अरे या भिवंडीमध्ये असं काय चाललेलं आहे, काय समजायला मार्ग नाहीये. बटनच्या गोल्या येतात कुठून, बटनच्या गोल्या खातात कुठून, यांना बटन लावत का नाही पोलीस आले, कारण का हे स्वतः त्यांच्यावरती जगतात. हे असे अंमलीय पदार्थ खाणारी जी मुलं आहेत यांच्यावरती त्यांचा पोटपाणी चालतो. कारण हे कुठेतरी भांडण करतील, मग दोघांमध्ये वाद होणार, वाद झालेले मग तोडपाणी करतील. तोडपाणी केल्यानंतर काय होतं माहितीये का, मजा तर पोलिसांचीच आहे. तोडपाण्यामध्ये मजा पोलिसांची आणि वकिलांची होते. आणि इथल्या ही सर्वसामान्य घरची लोक आहेत सर्व. प्रत्येक जण कोणी चक्कीवाला आहे, कोणी टेम्पो चालवतो, कोणी वायरमॅनी करतो, कोणी काय करतो. इथं आम्ही क्रिमिनल रेकॉर्डवाली लोक राहत नाही. पण आज या भिवंडीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ना एवढे गलिच्छ प्रकार घडतात, एवढे दुर्दैवी प्रकरण आहेत, त्यांच्या इकडे यायची गरजच काय. यांचा आवाज म्हणजे काय होतो माहितीये का, दरवेळी शाळा पोलीस सोडून देतात. आता त्याचा काहीतरी गुन्हा असा नोंदवतील, एनसी करतील, देतील सोडून. एनसी मध्ये काय असतो, 504, 507, 508 काय असतो. अरे क्रिमिनल रेकॉर्डवाल्यासाठी तो एखादा व्यक्ती माझे मर्डरची सुपारी घेऊन येतो
आणि आमच्या सोसायटीमध्ये येतो, तो सांगतो पहिले 3ऱ्या मजल्यावर जायचं, नंतर सांगतो 4थ्या मजल्यावर. नशीब कमी खालतेच होतो. म्हणजे जर तो माझ्या रूम मध्ये आला असता आणि त्या मामांनी जर विचारलंच नसतं त्याला, तो डायरेक्ट आला असता लिफ्ट मध्ये, तर माझ्या याच्यामध्ये आला असता डायरेक्ट. माझी बायका पोरं, छोटी छोटी पोरं आहेत, माझ्यावरती काही हल्ला केला असता. संबंधच नाही ना त्यांचा इकडे येण्याचा संबंधच नाहीये. ते डायरेक्ट आमच्या सोसायटीमध्ये येतात कसे काय? फक्त विचारणा केलेला आहे की कोणाला भेटायचे, तो उत्तरच देत नाहीये. एक तास चोरीच्या दरम्यामध्ये आला होता, कोणाची घंटा हिसकावायला आलता का काय आलता ते अजून स्पष्ट झालं नाही. आता पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्री योगेश रामदास कदम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री यांना विनंती करतो का अशा क्रिमिनल रेकॉर्डवाल्या लोकांना तुम्ही इथून महाराष्ट्र बाहेर करा. मला त्याचे इथून केस तर करायची. तर मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या ठाणा आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय ठाणा यांच्या समोर मी माझं स्वतःचं माझ्या मुलाबालांच्या समोर मी फाशी लावून घेणार. मला जर तुम्हाला आज या 12 तासामध्ये जर मला उत्तर नाही मिळालं आणि मला इथं पोलीस प्रोटेक्शन नाही मिळाला, तर हे जेवढे काही आमदार खासदार आहे यांच्यावरती मी डायरेक्ट केस नोंदवणार. जय जिजाऊ, जय शिवराय.